Good morning, students. Now, this was on the new point which we are going to start today as per our syllabus of the fifth unit for this pharmaceutical microbiology. The point which we have to study, that is the preservation of pharmaceutical product by making a use of antimicrobial agents. Definitely. आतापर्यंत आपण काय शिकत आलो? आपण शिकलो की आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये ही कंटॅमिनेशन होऊ शकतंय. आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट सुद्धा स्पॉइल होऊ शकत आहेत बिकॉज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे जर का आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टवर मायक्रो ऑर्गॅनिझमने अटॅक केला किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचा एखाद्या ठराविक स्पेसिसने जर अटॅक केला तर त्यामुळे आपला फार्मास्युटिकल प्रोडक्ट हा स्पॉइल होऊ शकतो, आपला फार्मास्युटिकल प्रोडक्ट हा डॅमेज होऊ शकतो किंवा आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट हा कंटॅमिनेट होऊ शकतो. तर आता जर फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये कंटॅमिनेशन होऊ शकतंय तर त्या कंटॅमिनेशनला कसं अवॉइड करायचं, त्या फार्मास्युटिकल प्रोडक्टला कसं प्रिझर्व्ह करायचं. तर त्या फार्मास्युटिकल प्रोडक्टला प्रिझर्व्ह करून घेण्यासाठी आपण त्याच्यात एक इन्ग्रेडियंट टाकतो, एक ॲडिटिव्ह टाकतो आणि तो इन्ग्रेडियंट म्हणजे अँटीमायक्रोबियल एजंट. तर लक्षात घ्या, या पॉईंटमध्ये आपल्याला काय शिकून घ्यायचं आहे की आपण आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये एक असा घटक टाकतो, एक असा इन्ग्रेडियंट टाकतोय which is useful for the preservation of that pharmaceutical product, which is useful for the preservation of that pharmaceutical product. म्हणजे जर का आपल्याला आपला फार्मास्युटिकल प्रोडक्ट प्रिझर्व्ह करून घ्यायचा असेल तर त्याच्यात आपल्याला अँटीमायक्रोबियल एजंट टाकावे लागतील आणि ते अँटीमायक्रोबियल एजंट काय म्हणून ऍक्ट होतील? दॅट अँटीमायक्रोबियल एजंट विल ऍक्ट ॲज अन द प्रिझर्वेटिव्हज. दे विल ऍक्ट ॲज अन द प्रिझर्वेटिव्हज इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द डॅमेज, द स्पॉइलेज or the contamination of our pharmaceutical product because of microorganism. Try to understand, student. Antimicrobial agents are added into our pharmaceutical products with an intention to prevent the spoilage, to prevent the contamination of our pharmaceutical product, because of microorganism. So this was in the point in front of you which we are going to start now, preservation of pharmaceutical product by using antimicrobial agents. So in that, the first one is introduction. पहिला point. Antimicrobial agents are simply said to be the agents which inhibits or destroy the growth of microorganism. Antimicrobial agent नावावरूनच कळतंय हे असे एजंट आहे which are basically responsible for inhibiting or for destroying the growth of microorganism. And when these antimicrobial agents are added into the pharmaceutical product, आणि जेव्हा हे antimicrobial agent pharmaceutical product मध्ये टाकले जातात तेव्हा हेच antimicrobial agent they are responsible for inhibiting and destroying the growth of microorganism in a pharmaceutical product. Understand? Second point. However, these antimicrobial agents are considered as one of the integral part of the pharmaceutical formulation. And म्हणूनच या antimicrobial agentला आपण एक इंटिग्रल पार्ट म्हणू. कोणाचा इंटिग्रल पार्ट आहे? दिस इज वन ऑफ द इंटिग्रल पार्ट ऑफ अवर फार्मास्युटिकल प्रोडक्ट. फार्मास्युटिकल प्रोडक्ट मधला एक इंटिग्रल पार्ट आहे अँटीमायक्रोबियल एजंट, जे आपण इन्ग्रेडियंट म्हणून, जे आपण एक्सिपियंट म्हणून त्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये ऍड करतो आहे. लक्षात घ्या, अँटीमायक्रोबियल एजंट आपण फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये ऍड करतोय ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. तिसरा पॉइंट. Thus, these antimicrobial agents are basically added as a preservative in the formulation. These antimicrobial agents are intentionally added in the pharmaceutical product as a preservative to preserve the formulation for the long period of time during its storage condition. स्टोरेज कंडिशन साठी जोपर्यंत आपण आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टला स्टोर करून ठेवणार आहेत तोपर्यंत तो फार्मास्युटिकल प्रोडक्ट प्रिझर्व्ह व्हायला पाहिजे आणि त्यासाठीच त्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये आपण एक इन्ग्रेडियंट टाकतोय आणि तो इन्ग्रेडियंट म्हणजे अँटीमायक्रोबियल एजंट. मूव्हिंग ऑन टुवर्ड द नेक्स्ट स्लाइड. Hence the chemical additives which we are adding with the intention of preservation of the pharmaceutical product belongs to the class of chemical preservative. आणि म्हणूनच अशी जे काही केमिकल ॲडिटिव्ह्ज आहे, अशी जे काही केमिकल इन्ग्रेडियंट्स आहे जे आपण आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये टाकतोय इन ऑर्डर टू प्रिझर्व अवर फार्मास्युटिकल प्रोडक्ट. फार्मास्युटिकल प्रोडक्टला प्रिझर्व करून घेण्यासाठी असे जे काही केमिकल एजंट्स आपण टाकतोय त्या केमिकल एजंटला म्हटलं गेलंय केमिकल प्रिझर्वेटिव्ह्ज. अंडरस्टँड? We also adopt the various physical methods like the sterilization, pasteurization, pH adjustment, temperature adjustment, and low nutrient supply for inhibiting and for controlling the growth of microorganisms in pharmaceutical product. But apart from this physical method, we are also making a use of the various chemical agents for the preservation. And हेच सर्व काही केमिकल एजंटला आपण काय म्हणू? केमिकल प्रिझर्वेटिव्ह. लक्षात घ्या, याचा अर्थ काय होतंय? या स्लाइडवर जो दुसरा पॉइंट दिलेला आहे तो दुसरा पॉइंट काय इंडिकेट करतोय आपल्याला
द सेकंड पॉइंट इज इंडिकेटिंग दॅट स्टुडंट की आपण आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टला प्रिझर्व्ह करण्यासाठी फक्त फिजिकल मेथडचा वापर करत नाही. वेगवेगळ्या फिजिकल मेथड आहे ज्यांचा आपण वापर करतो की आपण आपला फार्मास्युटिकल प्रोडक्ट प्रिझर्व्ह करून ठेवता येईल आपल्याला. आता फिजिकल मेथड म्हणजे कुठल्या कुठल्या? स्टरलायझेशन, पाश्चरायझेशन. स्टरलायझेशन मी तुम्हाला शिकवलंय. पाश्चरायझेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पीएच ऍडजस्टमेंट, टेम्परेचर ऍडजस्टमेंट, इन्व्हायरमेंट ऍडजस्टमेंट, लो न्यूट्रिएंट सप्लाय म्हणजे न्यूट्रिएंट सप्लाय कमीत कमी ठेवता येईल आपल्याला फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये, जेणेकरून त्या फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होणार नाही. अशा वेगवेगळ्या फिजिकल मेथड तर आपण शिकलोच आहेत किंवा अशा वेगवेगळ्या फिजिकल मेथड तर आपण वापरतोच आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टला प्रिझर्व्ह करण्यासाठी. जसं तुम्ही बघितलं असेल की तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपवर जा आणि काही असे इंजेक्टेबल्स आहेत किंवा काही असे इन्शुलिनचे इंजेक्शन्स आहेत जे फ्रीजमध्ये प्रिझर्व्ह केले जातात. कुठे प्रिझर्व्ह केले जातात? रेफ्रिजरेटरला किंवा फ्रीजमध्ये. आता फ्रीजमध्ये का ठेवलं जातं? अँटीबायोटिक सोल्युशन्स असेल, अँटीबायोटिक सस्पेन्शन असेल किंवा बरेच असे अँटीबायोटिक इंजेक्शन्स असतील ते फ्रीजमध्ये ठेवतात मेडिकलवाले. फ्रीजमध्ये का ठेवतायत ते लोक? दे आर प्रिझर्विंग देम इन अ फ्रीजर और इन टू द फ्रीज इन ऑर्डर टू अवॉइड द कंटॅमिनेशन फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम पासून कंटॅमिनेशन नको व्हायला त्यासाठी त्यांना ते फ्रीजमध्ये ठेवतायत. म्हणजे ते काय करतायत? टेम्परेचर ऍडजस्ट करतायत. आता टेम्परेचर ऍडजस्ट करून एखाद्या फार्मास्युटिकल प्रोडक्टला प्रिझर्व्ह करणे म्हणजे ती झाली फिजिकल मेथड. ती झाली फिजिकल मेथड. आणि जेव्हा तुम्ही फॉर्म्युलेशन मध्येच असा केमिकल एजंट टाकतायत की जो आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टला प्रिझर्व्ह करेल त्याला आपण म्हणू केमिकल प्रिझर्वेटिव्ह. कारण आपण काय ऍड करतोय? केमिकल फॉर प्रिझर्वेशन पर्पज, तर त्याला आपण म्हणू केमिकल प्रिझर्वेटिव्ह. तर लक्षात घ्या स्टुडंट्स की असे बरेच अँटीमायक्रोबियल एजंट्स आहेत जे आपण आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये टाकतो ॲज अ केमिकल प्रिझर्वेटिव्ह in order to avoid spoilage, in order to avoid contamination in our pharmaceutical product. Understand student? Last point in this slide, these chemical preservatives are basically get classified into the four major groups such as the acidic preservatives, basic preservatives, mercurial preservatives and quaternary ammonium compound. आता हे जे काही प्रिझर्वेटिव्ह आपण फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये ऍड करतोय विथ एन इंटेन्शन to preserve our product, to preserve our pharmaceutical product from the microbial attack. मायक्रोबियल अटॅक पासून वाचवण्यासाठी आपण आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये जे काही केमिकल प्रिझर्वेटिव्ह ऍड करतोय that chemical preservatives are basically classified into the four groups such as acidic preservatives, basic preservatives, mercurial preservatives and quaternary amino compound. These are the four classes of the chemical preservatives which we are adding in our pharmaceutical product for protecting our pharmaceutical product from the microbial attack. Moving on toward the next slide student, introduction तुम्हाला समजलं असेल. A list of commonly used chemical preservatives in the different dosage form are given in this table. बरेच असे एक्झाम्पल दिलेले आहेत या टेबलमध्ये जे आपण केमिकल प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरतो वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन मध्ये. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही का टॅबलेट बनवत असाल तर टॅबलेटमध्ये कुठले कुठले प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात या टेबलमध्ये तिसऱ्या कॉलम मध्ये दिलेलं आहे. मिथाइल पॅराबेन, फेनॉल, क्रेसॉल, बेन्झाइल अल्कोहोल. काही एक्झाम्पल मी दिलेले आहेत. हे मिथाइल पॅराबेन, फेनॉल, क्रेसॉल आणि बेन्झाइल अल्कोहोल हे कुठल्या फॉर्म्युलेशन मध्ये वापरले जातात ऍज अ केमिकल प्रिझर्वेटिव्ह? टॅबलेट फॉर्म्युलेशन मध्ये. त्यानंतर जर का तुम्ही आयड्रॉप वापरत असाल किंवा आयड्रॉप बनवत असाल तर त्या आयड्रॉप मध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून काय ऍड करायचं आपल्याला? बेन्झॉल्क्युलियम क्लोराइड, फिनाइल मर्क्युरी नायट्रेट, क्लोरोहेक्सिडिन ऍसिटेट. These are the three examples of the chemical preservatives which we are adding in the formulation of eye drop. ओके. तिसरं दिलंय फॉर लिक्विड मिक्सचर्स. जर का तुम्ही लिक्विड फॉर्म्युलेशन बनवत असाल तर त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह म्हणून काय काय ऍड केलं जाऊ शकतं? अल्कोहोल, मिथाइल पॅराबेन, क्लोरोफॉर्म, बेन्झॉल्क्युलियम क्लोराइड. These are the four examples of the preservatives which are basically added into the liquid formulation of the pharmaceutical product. So student, try to understand here what we are studying. We are making a study of the introductory part related to the antimicrobial agents which are added into the pharmaceutical product as a preservative. आपलं टॉपिकचं नाव आहे प्रिझर्वेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स बाय युझिंग द अँटीमायक्रोबियल एजंट. अंडरस्टँड? तर बरेच असे केमिकल सबस्टन्सेस आहेत, केमिकल एजंट्स आहेत जे आपण आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये टाकतो ऍज अ अँटीमायक्रोबियल एजंट, ऍज अ प्रिझर्वेटिव्ह, आणि म्हणूनच त्यांना म्हटलं गेलंय केमिकल प्रिझर्वेटिव्ह. बेसिकली हे केमिकल प्रिझर्वेटिव्ह चार प्रकाराचे असतात. ऍसिडिक केमिकल प्रिझर्वेटिव्ह, बेसिक केमिकल प्रिझर्वेटिव्ह, मर्क्युरियल केमिकल प्रिझर्वेटिव्ह आणि quaternary amino compounds. These are the four types of the chemical preservatives which we are adding in our pharmaceutical product
इन दिस टेबल सम एक्झाम्पल्स आर देअर की आपण कुठले कुठले प्रिझर्वेटिव्ह वापरतो, कुठल्या कुठल्या फॉर्म्युलेशनसाठी वापरतो, या टेबलमध्ये ते दर्शवलेलं आहे. ओके, मूव्हिंग ऑन टुवर्ड द नेक्स्ट स्लाइड स्टुडंट. A single preservative is not suitable for the preservation of all the pharmaceutical formulation. However, combination of two or more preservatives are required to be utilized in order to extend the range and the spectrum of action of the preservative. असं नाहीये का यांच्यापैकी कुठलाही एक प्रिझर्वेटिव्ह टाकला तरी आपला प्रोडक्ट प्रिझर्व होऊ शकतो. आता तुम्हाला माहिती आहे की किती वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोबियल स्पेसिस आहेत जे फार्मास्युटिकल प्रोडक्टवर अटॅक करू शकतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियल स्पेसिस आहे, मायक्रोबियल स्पेसिस आहे जे आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टवर अटॅक करू शकतात. आणि अशा जर वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टवर अटॅक करत असतील तर कुठलाही एका प्रकारच्या प्रिझर्वेटिव्हने आपल्याला प्रिझर्व करता येणार नाही. त्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रिझर्वेटिव्हचं कॉम्बिनेशन, दोन किंवा दोनपेक्षा जास्त केमिकल प्रिझर्वेटिव्हचं कॉम्बिनेशन आपण आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये ऍड करतो इन ऑर्डर टू increase the spectrum of action, in order to extend the range of action of our preservative. लक्षात घ्या, या शेवटच्या पॉइंट मध्ये काय म्हटलंय, a single preservative is not suitable for the preservation of all the types of pharmaceutical formulation. However, sometimes the combination of two or more preservatives are required to be utilized in order to extend the range and the spectrum of action of our preservative. So hoping that की तुम्हाला हा इंट्रोडक्टरी पार्ट समजला असेल की आपण अँटीमायक्रोबियल एजंट एक इन्ग्रेडियंट म्हणून फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये का टाकतोय. अँटीमायक्रोबियल एजंट आपण आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये यासाठी टाकतोय की आपल्याला आपला फार्मास्युटिकल प्रोडक्ट प्रिझर्व करून घ्यायचा आहे आणि ते प्रिझर्व करून घेण्यासाठी आपण त्याच्यात अँटीमायक्रोबियल एजंट टाकतो. ते पण केमिकल फॉर्ममध्ये टाकले जातात आणि म्हणूनच त्यांना केमिकल प्रिझर्वेटिव्ह म्हटलं गेलं आहे. केमिकल प्रिझर्वेटिव्ह 4 प्रकाराचे आणि बऱ्याच वेळेस असं होतं की सिंगल प्रिझर्वेटिव्हने आपल्याला आपला प्रोडक्ट प्रिझर्व करता येत नाही, म्हणून त्यांचे कॉम्बिनेशन वापरले जातात. 2, 3 किंवा 3 पेक्षा 4, 5 प्रिझर्वेटिव्ह मिक्स करून त्यांचं कॉम्बिनेशन वापरलं जात आहे इन ऑर्डर टू प्रिझर्व अवर फार्मास्युटिकल प्रोडक्ट. ओके स्टुडंट, सो मूव्हिंग ऑन टुवर्ड द नेक्स्ट स्लाइड. आयडियल रिक्वायरमेंट्स और द प्रॉपर्टीज ऑफ अँटीमायक्रोबियल एजंट. आयडियल रिक्वायरमेंट्स और द आयडियल प्रॉपर्टीज ऑफ अँटीमायक्रोबियल एजंट. आता जे अँटीमायक्रोबियल एजंट तुम्ही वापरतायत त्यांची आयडियल प्रॉपर्टीज काय असायला पाहिजे, म्हणजे अँटीमायक्रोबियल एजंट वापरत असताना कुठल्या प्रकारचे अँटीमायक्रोबियल एजंट वापरले गेले पाहिजे की जे आपल्या प्रोडक्ट सोबत कंपॅटिबल राहतील, लक्षात घ्या. तर त्या काही आयडियल प्रॉपर्टीज इथे म्हटलेल्या आहेत की कुठल्या प्रकारचा अँटीमायक्रोबियल एजंट तुम्ही प्रिझर्वेटिव्ह म्हणून ऍड केला पाहिजे इन युअर फार्मास्युटिकल प्रोडक्ट. तर फॉलोइंग आर द सर्टन आयडियल रिक्वायरमेंट्स फॉर द प्रिझर्वेटिव्ह to act as an antimicrobial agent. First one, it should be able to kill all the kinds of contaminants. असा प्रिझर्वेटिव्ह टाका की ज्याचं स्पेक्ट्रम ऑफ ऍक्शन खूप मोठा असेल, तो सर्व प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करू शकतो. अशा प्रकारचा जर प्रिझर्वेटिव्ह तुम्ही ऍड केला तर नक्कीच तुमचा फार्मास्युटिकल प्रोडक्ट हा प्रिझर्व होऊ शकतो. तर पहिला पॉइंट, आपल्याला कुठल्या प्रकारचा प्रिझर्वेटिव्ह वापरायचा आहे, वी शुड यूज द प्रिझर्वेटिव्ह दॅट शुड बी एबल टू किल ऑल द काइंड ऑफ कंटामिनंट्स. Second, it should not cause any kind of irritation and toxic effect to the patient. असा प्रिझर्वेटिव्ह वापरायचा किंवा असा अँटीमायक्रोबियल एजंट वापरायचा आपल्या प्रोडक्टमध्ये की त्याच्यामुळे पेशंटला त्रास नको व्हायला. म्हणजे तुम्ही जे अँटीमायक्रोबियल एजंट ऍज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून टाकताय तुमच्या फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये, त्या अँटीमायक्रोबियल एजंटमुळे तुमच्या पेशंटला त्रास नको व्हायला. इट शुड नॉट कॉज एनी काइंड ऑफ इरिटेशन और एनी काइंड ऑफ टॉक्सिक इफेक्ट टू द पेशंट. तीसरा पॉइंट, इट शुड नॉट इंटरॅक्ट विथ द अदर कंपोनेंट्स ऑफ द फॉर्म्युलेशन. तुम्ही जो प्रिझर्वेटिव्ह टाकतायत ना किंवा तुम्ही जो अँटीमायक्रोबियल एजंट टाकताय ऍज अ प्रिझर्वेटिव्ह, इट शुड बी अ न्यूट्रल इन द नेचर. तो न्यूट्रल असायला पाहिजे. टाकल्यानंतर त्याने तुमच्या फॉर्म्युलेशनच्या इतर इन्ग्रेडियंट सोबत कुठल्याही प्रकारची रिएक्शन नको शो करायला. अँटीमायक्रोबियल एजंट प्रिझर्वेटिव्ह टाकल्यानंतर त्याने तुमच्या फॉर्म्युलेशन मध्ये असलेल्या दुसऱ्या इन्ग्रेडियंट सोबत कुठल्याही प्रकारची रिएक्शन करायला नको. तर इनर्ट फॉर्मचा प्रिझर्वेटिव्ह तुम्हाला टाकायचा आहे, इनर्ट किंवा न्यूट्रल फॉर्मचा प्रिझर्वेटिव्ह तुम्हाला टाकायचा आहे. तिसरं पॉइंट लक्षात घ्या, इट शुड नॉट इंटरॅक्ट विथ अदर कंपोनेंट्स ऑफ द फॉर्म्युलेशन. चौथं पॉइंट, इट शुड नॉट शो एनी काइंड ऑफ रिएक्शन विथ द कंपोनेंट्स ऑफ कंटेनर्स अँड क्लोजर. डेफिनेटली आता ज्या कंटेनरमध्ये, ज्या प्लास्टिक कंटेनर असेल तर प्लास्टिक कंटेनर, ग्लास कंटेनर असेल तर ग्लास कंटेनर, ज्या कंटेनरमध्ये तुम्ही तुमचं फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन ठेवणार आहेत
त्या कंटेनर सोबत तुमच्या प्रिझर्वेटिव्हने रिॲक्शन नको शो करायला. म्हणजे असं होऊ शकतं की तो फॉर्म्युलेशनच्या इतर इन्ग्रेडियंट सोबत रिॲक्शन शो करत नाहीये, पण प्लास्टिकच्या कंटेनर मध्ये टाकल्यानंतर तो प्लास्टिक सोबत रिॲक्शन शो करतोय. प्लास्टिक सोबत रिॲक्शन शो करतोय म्हणजे कंटेनर आणि क्लोजर सोबत सुद्धा त्याने रिॲक्शन शो करायला नको. हा चौथा पॉइंट. पाचवा पॉइंट, इट शुड नॉट अल्टर द पीएच ऑफ फॉर्म्युलेशन. जे आपलं फॉर्म्युलेशन आपण तयार केलेलं आहे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, त्या फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशनचं पीएच त्याने चेंज करायला नको. इट शुड नॉट कॉज एनी काइंड ऑफ अल्टरेशन इन टू द pH of our formulation. Try to understand, student. So this was in the fifth requirement or ideal property which is necessary for the antimicrobial agent which we are using as the preservative. Moving on toward the next slide or the next ideal property, preservative should be homogeneous in the nature and should be remain compatible with the formulation. Definitely. तुम्ही जो काही प्रिझर्वेटिव्ह ऍड करतायत, तुम्ही जो काही अँटीमायक्रोबियल एजंट ऍड करतायत ऍज अ प्रिझर्वेटिव्ह, इट शुड नॉट मीन्स इट शुड बी रिमेन कंपॅटिबल. इट शुड बी अ होमोजिनियस इन द नेचर. तो होमोजिनियस असायला पाहिजे, हेट्रोजिनियस नाही. म्हणजे तुमच्या फॉर्म्युलेशन सोबत तो कंपॅटिबल असायला पाहिजे. येतंय लक्षात? सातवा पॉइंट, दे शुड हॅव अ गुड सोल्युबिलिटी इन कॉमनली युजिंग सॉल्व्हंट सिस्टीम. असा प्रिझर्वेटिव्ह वापरा की जो कॉमनली इझिली कॉमन सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आता आपण युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणून काय वापरतो? वॉटर. आपण पाण्याचा वापर करतो ऍज अ व्हेइकल. बरेच फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन बनवत असताना आपण पाण्याचा वापर करतो ऍज अ व्हेइकल. तर असा प्रिझर्वेटिव्ह तुम्ही निवडा तुमच्या फॉर्म्युलेशन मध्ये की जो कॉमनली वापरले जाणारे सॉल्व्हंट आहे ना त्यांच्यामध्ये इझिली सोल्युबल व्हायला पाहिजे. आठवा पॉइंट, दे शुड नॉट गो अंडर द हायड्रोलिसिस ड्यू टू द अल्टरेशन इन द पीएच. असा अँटीमायक्रोबियल एजंट वापरायचा आहे आपल्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणून, दॅट इट शुड नॉट अंडरगो द डिग्रेडेशन रिएक्शन. कुठली डिग्रेडेशन रिएक्शन? हायड्रोलिसिस. इट शुड नॉट गो अंडर द हायड्रोलिसिस रिएक्शन ड्यू टू द चेंज इन द पीएच, ड्यू टू द अल्टरेशन इन द पीएच. So student, hoping that you have been understand this 8 ideal properties or 8 ideal requirements which are essential for the antimicrobial agent when we are using that antimicrobial agent as a preservative in the formulation. पहिलं requirement काय आहे? It should be able to kill all the kinds of contaminants, all the kind of microorganism. Second, it should not cause irritation or the toxic effect on the patient, those who are going to take your pharmaceutical product. तिसरं, they should not interact with the other components of the formulation. चौथं, they should not react with the containers and the closure. They should not show any kind of reaction with the containers and closure in which we are preserving our pharmaceutical product. पाचवं, they should not alter, they should not make any kind of change in the pH of formulation. सहावं, preservation should be homogeneous in the nature and it should be compatible with our formulation. सातवं, they should have a good solubility in the commonly used solvents. And सहावं, they should not go under the degradation reaction, that is under the hydrolysis reaction because of the change or because of the alteration in the pH. Okay, so आपला टॉपिक होता, आपला पॉइंट होता प्रिझर्वेशन ऑफ अवर फार्मास्युटिकल प्रोडक्ट बाय मेकिंग अ यूज ऑफ अँटीमायक्रोबियल एजंट. त्याच्यात मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलं, त्याच्यात मी तुम्हाला या आयडियल प्रॉपर्टीज सांगितल्या. ओके स्टुडंट, यानंतर एक पॉइंट राहतंय जे मी इथे स्किप केलंय. ऍक्च्युली तो पॉइंट सुटलाय माझ्याकडनं या प्रेझेंटेशन मध्ये, तर तो पॉइंट मी तुम्हाला लास्ट शेवटमध्ये शिकवणार आहे. तो पॉइंट असा आहे, वी हॅव टू स्टडी अबाउट द प्रिझर्वेटिव्ह इफिकसी टेस्ट. आपल्याला कुठला पॉइंट शिकून घ्यायचा आहे तो बाकी आहे. या प्रेझेंटेशन मध्ये तो माझ्याकडनं सुटलेला आहे, तर तो पॉइंट मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. हे टॉपिक झाल्यानंतर शेवटचा पॉइंट तोच राहील आपला, प्रिझर्वेटिव्ह इफिकसी टेस्ट. नावावरूनच करताय, जे अँटीमायक्रोबियल एजंट आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून टाकतोय, जे अँटीमायक्रोबियल एजंट आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये टाकणार आहोत, ते खरोखर इफेक्टिव्ह आहेत का नाही. प्रिझर्वेटिव्ह जे आपण टाकतोय ते खरोखर इफेक्टिव्ह आहेत का नाही हे चेक करून घेण्यासाठी सुद्धा एक प्रोसेस आहे. हे चेक करून घेण्यासाठी सुद्धा एक टेस्ट अवेलेबल आहे आणि त्या टेस्टचं नाव आहे प्रिझर्वेटिव्ह इफिकसी टेस्ट. म्हणजे जे प्रिझर्वेटिव्ह आपण आपल्या फॉर्म्युलेशन मध्ये टाकतोय ते इफेक्टिव्ह आहेत का नाही हे चेक करून घेण्यासाठी एक टेस्ट आहे आणि त्या टेस्टचं नाव आहे प्रिझर्वेटिव्ह इफिकसी टेस्ट. तर स्टुडंट, तो टॉपिक इथे या प्रेझेंटेशन मध्ये माझ्याकडनं सुटून गेलेला आहे. तो टॉपिक मी तुम्हाला शेवटी शिकवणार आहे. लक्षात ठेवा, एक पॉइंट आपला बाकी आहे या 5व्या युनिटमध्ये,
प्रिझर्वेटिव्ह इफिकसी टेस्ट. आता आपण पुढच्या पॉइंटला सुरुवात करतोय, ऍप्लिकेशन ऑफ सेल कल्चर इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री अँड इन अ रिसर्च. हा एक पॉइंट आहे, हा शेवटचा पॉइंट आहे आपल्या युनिट 5 मधला. हा पॉइंट संपल्यानंतर तुमचा सिलेबस संपतोय, पण एक पॉइंट राहिला जो मी तुम्हाला सांगितला, प्रिझर्वेटिव्ह इफिकसी टेस्ट. म्हणजे ऍक्च्युअली जर तुम्ही सिलेबस मध्ये बघाल तर हा शेवटचा पॉइंट आहे, ऍप्लिकेशन ऑफ सेल कल्चर इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री अँड इन रिसर्च. ओके, तर हा पॉइंट संपल्यानंतर मी तुम्हाला एक अजून पॉइंट शिकवणार आहे, तो आहे प्रिझर्वेटिव्ह इफिकसी टेस्ट. सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर पॉइंट. या पॉइंटला आपण सुरुवात करूया, ऍप्लिकेशन ऑफ सेल कल्चर इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री अँड इन रिसर्च. पहिलं ऍप्लिकेशन, सेल कल्चर टेक्निकचा ऍप्लिकेशन कुठे आहे? वॅक्सिन प्रोडक्शन मध्ये. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट यूज ऑफ द सेल कल्चर इज इन द रिसर्च अँड द प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन. ही जे सेल कल्चर टेक्निक आहे, ही सेल कल्चर टेक्निक सर्वात जास्त कुठे वापरली जाते? इट इज बेसिकली यूज्ड इन रिसर्च अँड इन द प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन. The ability to grow the large amount of the virus in the cell culture eventually lead to the creation of the polio vaccine, and the cells are still used today on a large scale to produce the vaccines for the many other diseases like the rabies, chickenpox, hepatitis B and measles. म्हणजे या पॉइंट वरनं काय दर्शवतंय किंवा काय तुम्हाला जाणवतंय की सेल कल्चर टेक्निक जी आहे, सेल कल्चर टेक्निक आपण शिकलोय, सेल कल्चर टेक्निक. सेल कल्चर टेक्निकचा वापर बेसिकली कशासाठी केला जातोय? इट इज बेसिकली यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन्स. जे वेगवेगळे वॅक्सिन्स बनवले जात आहेत ते या सेल कल्चर टेक्निकने बनवले जात आहेत. ओके, थर्ड पॉइंट या स्लाइड मधला, इन अर्ली टाइम्स रिसर्चर्स हॅड टू यूज द लाईव्ह एनिमल्स टू ग्रो द पोलिओ व्हायरस. सुरुवातीला जेव्हा वॅक्सिन तयार केले जायचे तेव्हा लाईव्ह एनिमल लागायचे त्यांना, जिवंत एनिमल, आणि त्या एनिमल पासून ते पोलिओचे व्हायरस तयार करून घ्यायचे, पोलिओचे व्हायरस तयार करून घ्यायचे. बट ड्यू टू द डेव्हलपमेंट ऑफ दिस सेल कल्चर टेक्निक दे वेर एबल टू अचीव मच ग्रेटर कंट्रोल ओव्हर द व्हायरस प्रोडक्शन अँड ऑन अ मच लार्जर स्केल विच इव्हेंच्युअली डेव्हलप द वॅक्सिन अँड द व्हेरियस ट्रीटमेंट. म्हणजे आधी काय व्हायचं की जर तुम्हाला एखादं वॅक्सिन तयार करून घ्यायचं असेल तर तुम्हाला ॲनिमल मॉडेल लागायचा, लाईव्ह जिवंत ॲनिमल लागायचा, आणि त्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये तुम्ही पोलिओचे व्हायरस तयार करून घ्यायचे. मग त्या ॲनिमलच्या बॉडीमधून ते व्हायरस काढायचे आणि त्या व्हायरस पासून मग आपण पोलिओचे वॅक्सिन तयार करून घ्यायचो. पण आता तसं नाहीये, आपल्याला लाईव्ह ॲनिमल मॉडेलची गरज नाहीये. आपण त्या ॲनिमलचं सेल तयार करून घेऊ. इन विट्रो टेक्निक आहे. ॲनिमलच्या बॉडी बाहेर, ॲनिमलच्या बॉडी मी तुम्हाला शिकवलेलं आहे व्हायरस कल्टिवेशन मध्ये. व्हायरसचं कल्टिवेशन कसं करतो आपण? लॅबोरेटरी ॲनिमलचा वापर करू. तर ॲनिमलच्या बॉडी बाहेर, ॲनिमलच्या बॉडीच्या बाहेर इन विट्रो टेक्निक. इन विट्रो म्हणजे आउटसाइड द बॉडी. ॲनिमलच्या बॉडीच्या बाहेर आपण आपल्या लॅबमध्ये एका कल्चर मीडियामध्ये, एका कल्चर प्लेटमध्ये आपण ॲनिमलचा सेल तयार करतो आणि मग त्या सेलवर ॲनिमलचा सेल किंवा टिश्यू तयार केला जातो. टिश्यू कल्चर टेक्निक और सेल कल्चर टेक्निक. ॲनिमलचा सेल किंवा टिश्यू तयार केला जातो लॅबोरेटरीमध्ये आणि त्या सेल आणि टिश्यूवर आपण व्हायरस टेस्टची ग्रोथ करून घेतो, व्हायरस टेस्टची ग्रोथ करून घेतो आणि तेच व्हायरस पुढे जाऊन आपण वॅक्सिन बनवण्यासाठी वापरतो. इथे लक्षात. तर पहिलं यूज किंवा पहिलं ऍप्लिकेशन काय आहे? that cell culture technique or the tissue culture technique is basically useful for the production of vaccine at a large amount. Understand? Second application, virus cultivation and study. Cell culture technique is also useful for the cultivation of the viruses and for making the study of viruses. हे मी तुम्हाला शिकवलंय व्हायरसेसचं कल्टिवेशन. व्हायरस चॅप्टर जेव्हा शिकवला होता मी तुम्हाला, त्याच्यात कल्टिवेशन ऑफ व्हायरस मध्ये हे पॉइंट शिकवलाय मी तुम्हाला. सेल कल्चर इज वाइडली यूज्ड फॉर द प्रोपोगेशन ऑफ द व्हायरसेस and it is a convenient, economic, easy to handle as compared to the other animal. ही जी टेक्निक आहे ही खूप कन्व्हिनियंट टेक्निक आहे. इथे आपल्याला ॲनिमल मॉडेलला हँडल करायचं नाहीये, आपल्याला फक्त सेलवर काम करायचं आहे. ॲनिमल सेलवर किंवा ॲनिमल टिश्यूवर आपल्याला काम करायचं आहे. जिवंत असलेला ॲनिमल मॉडेल आपल्याला वापरायचा नाहीये. म्हणून पहिला पॉइंट काय म्हणतोय? सेल कल्चर इज वाइडली युजफुल फॉर द प्रोपोगेशन ऑफ द व्हायरसेस as it is a convenient technique, economic, easy to handle as compared to the other animals. Second point, it is easy to observe cytopathic effect and easy to select particular cell on which viruses grow as well as to study the infectious cell. या टेक्निकमुळे आपल्याला समजतंय की पर्टिक्युलरली कुठल्या सेलवर, ॲनिमल बॉडीच्या कुठल्या सेलवर, ॲनिमल बॉडीच्या कुठल्या टिश्यूवर व्हायरसेस चांगल्या प्रकारे ग्रो होतात हे आपल्याला समजून जातं आणि मग त्याच सेलला, त्याच
टिश्यूला आपण ॲनिमल बॉडीमधनं आयसोलेट करतो आणि त्याला लॅबमध्ये डेव्हलप करतो आणि त्याच्यावर मग व्हायरसेसची ग्रोथ घेतो. तिसरा पॉईंट, सेल लाईन्स आर कन्व्हिनियंट फॉर द व्हायरस रिसर्च बिकॉज सेल मटेरियल इज कंटिन्युअसली अवेलेबल. Continuous cell lines have been extremely useful in cultivating the many viruses previously difficult or impossible to grow. मी तुम्हाला हा पॉइंटही तुम्हाला मागच्या युनिट 3 मध्ये बहुतेक तुम्हाला हा शिकवलेला आहे की सेल कल्चर टेक्निक किंवा टिश्यू कल्चर टेक्निक जी आहे ना, इट इज कॉल्ड ॲज इन द कंटिन्युअस ग्रोईंग टेक्निक. त्याला काय म्हटलं गेलंय, कंटिन्युअस ग्रोईंग टेक्निक, कंटिन्युअस डेव्हलपिंग टेक्निक. म्हणजे एकदा जर का आपण सेलवर किंवा टिश्यूवर व्हायरसचा इन्फेक्शन केला तर कंटिन्युअस त्याच्यापासून आपल्याला व्हायरस भेटत राहतील आणि कंटिन्युअस आपला रिसर्च वर्क कंटिन्युअस सुरू राहील. येत आहे लक्षात? तर शेवटचा पॉईंट तेच म्हणतोय, दॅट सेल लाईन्स आर कन्व्हिनियंट फॉर द व्हायरस रिसर्चर्स बिकॉज सेल मटेरियल इज कंटिन्युअसली गेटिंग अवेलेबल. कंटिन्युअसली आपल्याला सेल मटेरियल, कंटिन्युअसली आपल्याला व्हायरसेसचं प्रोडक्शन भेटत राहील आणि आपलं रिसर्च वर्क कंटिन्यू सुरू राहणार आहे. अंडरस्टँड? तर सेकंड ऍप्लिकेशन आहे व्हायरस कल्टिवेशन. मीन्स ही जी सेल कल्चर टेक्निक आहे, ही जी टिश्यू कल्चर टेक्निक आहे, ही व्हायरस कल्टिवेशन साठी खूप उपयोगी आहे, हेल्पफुल आहे. ओके, मूव्हिंग ऑन टुवर्ड द नेक्स्ट ऍप्लिकेशन. थर्ड वन, सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी. Cell culture or cell culture technique is one of the major tool which is used in the cellular and the molecular biology, providing excellent model systems for studying the normal physiology and biochemistry of the cell. Example, metabolic studies, aging, the effects of the different toxic compounds on the cells and the mutagenesis and the carcinogenesis. Means student, research work करत असताना परत ही जी सेल कल्चर टेक्निक आहे किंवा ही जी टिश्यू कल्चर टेक्निक आहे, विच इज अ इन विट्रो टेक्निक आउटसाइड द बॉडी, ही जी टेक्निक आहे इट इज हेल्पफुल फॉर द मेकिंग अ स्टडी ऑफ सेल्युलर बायोलॉजी अँड फॉर मेकिंग द स्टडी ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. ओके, तिसरा पॉइंट, चौथा ऍप्लिकेशन डी, दॅट इज द इन कॅन्सर रिसर्च. ही जी सेल कल्चर टेक्निक आहे किंवा टिश्यू कल्चर टेक्निक आहे, ही कॅन्सर रिसर्च मध्ये सुद्धा खूप उपयोगी आहे. नॉर्मल सेल्स कॅन बी ट्रान्सफर्ड इनटू द कॅन्सर सेल by method including the radiation, chemicals and the viruses. These cells can then be used to study the cancer more closely and to test the potential new treatments. आता लक्षात घ्या, जर तुम्हाला कॅन्सर थेरपीसाठी किंवा कॅन्सर ट्रीटमेंटसाठी एखादा नवीन शोध लावायचा असेल, एखादा इनोव्हेशन तुम्हाला करून घ्यायचं असेल, तर तुम्हाला ही स्टडी कशावर करावी लागेल? यू हॅव टू कॅरी आउट द स्टडी ऑन द कॅन्सरस सेल. तुम्हाला ही स्टडी कॅन्सरस सेलवर करावी लागेल. आता कॅन्सर झालेला सेल तुम्ही कुठून आणणार? तो कॅन्सर झालेला सेल आपण लॅबमध्ये तयार करू शकतो बाय मेकिंग अ यूज ऑफ दिस टेक्निक. दॅट टेक्निक इज कॉल्ड ॲज सेल कल्चर टेक्निक. या टेक्निकने काय होतंय स्टुडंट, लक्षात घ्या हा पॉईंट, की आपण नॉर्मल सेल ॲनिमल बॉडीमधनं किंवा ह्युमन बॉडीमधनं आयसोलेट करून घेऊ. नॉर्मल सेल, जो नॉर्मल सेल असेल त्याला ह्युमन बॉडीमधनं किंवा ॲनिमल बॉडीमधनं काढून घेऊ. तो नॉर्मल सेल काढून घेतला, त्या नॉर्मल सेलची ग्रोथ आपण सेल कल्चर टेक्निकने लॅबमध्ये करून घेतली, तो सेल डेव्हलप झाला. आता तो नॉर्मल सेल तयार झालेला आहे, मग त्या नॉर्मल सेलवर आपण कॅन्सर घडवून आणू. नॉर्मल सेल कॅन बी ट्रान्सफॉर्म इनटू द कॅन्सर सेल. त्या नॉर्मल सेलचा रूपांतर आपण कॅन्सर सेलमध्ये करून टाकू, त्याच्यावरती आपण कॅन्सर घडवून आणू. कॅन्सर कुठल्या मेथडने केलं जात आहे त्याच्यावर? बाय मेथड ऑफ इन्क्लुडिंग द रेडिएशन्स, केमिकल्स अँड द व्हायरसेस. रेडिएशन एक्सपोज करून, व्हायरसेसचा एक्सपोजर करून किंवा काही केमिकलचा एक्सपोजर करून त्या नॉर्मल सेलचा रूपांतर आपण कॅन्सरस सेलमध्ये करून टाकू. आणि आता हा जो कॅन्सरस सेल आपल्या लॅबमध्ये तयार झाला आहे त्याच्यावर आपण आपल्या ड्रगची, आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टची पोटेन्शियल ॲबिलिटी चेक करू शकतो इन ऑर्डर टू फाइंड आउट द न्यू ट्रीटमेंट्स. म्हणजे परत हे काय दर्शवतंय की ही जी सेल कल्चर टेक्निक आहे दॅट इज अ युजफुल फॉर द कॅन्सर रिसर्च. ओके, मूव्हिंग ऑन टुवर्ड द नेक्स्ट ऍप्लिकेशन. Cell culture technique is also useful for the gene therapy. Cells having a functional gene can be replaced to the cells which are having non-functional gene and for which the cell culture technique is used. Try to understand. Means what happening, student? In the gene therapy, if there are the certain cells in the human bodies or if there are certain cells into the animal bodies which are non-functional in the nature, non-functional gene आहेत, सेल्स विच आर हॅव्हिंग द नॉन फंक्शनल जीन, त्या नॉन फंक्शनल जीन असलेल्या सेलला आपण रिप्लेस करू शकतो विथ द सेल्स विच वॉज हॅव्हिंग द फंक्शनल जीन्स. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असलेले
नॉन फंक्शनल जीनला आपण काढून त्याच्या जागेवर फंक्शनल जीन टाकू शकतो बाय मेकिंग अ यूज ऑफ दिस सेल कल्चर टेक्निक. आणि म्हणूनच इथे सांगितलं या 5व्या पॉईंटमध्ये ई पॉईंटमध्ये दॅट सेल कल्चर टेक्निक इज ऑल्सो युजफुल फॉर द जीन थेरपी. 6वं पॉईंट एफ, immunological studies. Cell culture techniques are useful to know the working of the various immune cells, cytokines, lymphoid cells, and interaction between the disease causing agents and the host cell. Means it was also useful for making the study of immunology. रोग प्रतिकारक शक्ती तुमच्या बॉडीमध्ये व्यवस्थित काम करते का नाही, रोग प्रतिकारक शक्तीसाठी इसेन्शियल असलेले सेल तुमच्या बॉडीमध्ये व्यवस्थित काम करतायत का नाही, याची स्टडी करून त्यांचं रिप्लेसमेंट आपल्याला करता येईल बाय मेकिंग अ यूज ऑफ दिस cell culture technique. Okay. G point, 7th point, other. Cell lines are also used in a in vitro fertilization technology. In a in vitro fertilization technology, recombinant protein and drug selection and improvement. Try to understand. In vitro fertilization technology. You know, student, very well. Nowadays, there is a one, nowadays or from the previous time, baby, there is a one technique of production of the baby tube. Baby tube's technique एक baby tube technique is useful for the development of and the new babies. तर त्याच्यामध्ये सुद्धा ही सेल थेरपी किंवा सॉरी ही जी सेल कल्चर टेक्निक आहे ती वापरली जाते. शेवटचा पॉईंट लक्षात घ्या, सेल लाईन्स आर ऑल्सो युजफुल in vitro fertilization technology, recombinant protein technology, and the drug selection and improvement. Okay. Moving on toward the next slide. So this was the end of this particular point, that is application of the cell culture in the pharmaceutical industry and in a research. So student, try to understand आजच्या या लेक्चर मध्ये आपण काय कव्हर केलंय. आपण बेसिकली 2 पॉइंट कव्हर केले आहेत. पहिला पॉइंट होता सिलेबस अनुसार प्रिझर्वेशन ऑफ अवर फार्मास्युटिकल प्रोडक्ट, प्रिझर्वेशन ऑफ अवर फार्मास्युटिकल प्रोडक्ट बाय मेकिंग अ यूज ऑफ अँटीमायक्रोबियल एजंट्स. त्याचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगितलं. हा पॉइंट होता जो आज आपण सुरुवात केलेली, प्रिझर्वेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट बाय युझिंग द अँटीमायक्रोबियल एजंट. ओके. इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की जे अँटीमायक्रोबियल एजंट तुम्ही प्रिझर्वेटिव्ह म्हणून तुमच्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये ऍड करणार आहात त्यांच्या आयडियल प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या, ते कुठला प्रकारचा अँटीमायक्रोबियल एजंट आपल्याला वापरायचा आहे ऍज अ प्रिझर्वेटिव्ह, तर ते आयडियल प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगितल्या. आणि त्यानंतर शेवटचा पॉइंट जे मी तुम्हाला सांगितलं आपल्या सिलेबस अनुसार, application of cell culture technique, application of tissue culture technique in the pharmaceutical industry or in the research work. तर हे ऍप्लिकेशन्स मी तुम्हाला सांगितले की सेल कल्चर टेक्निक हे वॅक्सिन प्रोडक्शन साठी वापरलं जातं. सेल कल्चर टेक्निक हे व्हायरसेसचं कल्टिवेशन करून घेण्यासाठी वापरलं जात आहे. सेल कल्चर टेक्निक इज युजफुल फॉर द स्टडी ऑफ सेल्युलर बायोलॉजी अँड द मॉलिक्युलर बायोलॉजी. सेल कल्चर टेक्निक इज युजफुल फॉर द कॅन्सर ट्रीटमेंट और द कॅन्सर रिसर्च वर्क. इट इज युजफुल फॉर द जीन थेरपी. It is useful for the immunological studies, means in order to study the immunology of any human body or in order to study the immune system. And lastly, I have been told you the other applications of the cell culture technology. आता यानंतर स्टुडंट फक्त एक पॉइंट आपला सुटतोय या प्रेझेंटेशन मध्ये, तो पॉइंट माझ्याकडनं सुटला गेलेला आहे. दॅट इज द प्रिझर्वेटिव्ह इफिकसी टेस्ट. अँड दॅट प्रिझर्वेटिव्ह इफिकसी टेस्ट आय एम गोइंग टू टीच यू इन द नेक्स्ट लेक्चर. as soon as I will make the presentation of that particular point. त्याचं प्रेझेंटेशन तयार करतो मी आणि तो पॉइंट मी तुम्हाला शिकवतो, प्रिझर्वेटिव्ह इफिकसी टेस्ट. तो पॉइंट झाल्यानंतर तुमचा 5वा युनिट कंप्लीट होऊन जाईल. मी 5व्या युनिटची नोट्स किंवा म्हणा हा जो पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे 5व्या युनिटचा, तो तुमच्या ग्रुपवर अपलोड करून देणार आहेत. म्हणजे माझ्याकडनं तुमचं पूर्ण सिलेबस संपवण्यात आलेलं आहे. ऑल 5 युनिट्स हॅज बीन गेट कम्प्लिटेड. इट टेक्स अराउंड 49 लेक्चर्स. जवळपास 49 लेक्चर लागले मला तुमचं पूर्ण सिलेबस कंप्लीट करायला. 49 लेक्चरमध्ये मी तुमचा सिलेबस कंप्लीट करून दिलेला आहे. यानंतरही जसंच कॉलेज ओपन होईल, जेव्हाही तुम्ही कॉलेजला याल, मी तुम्हाला परत वर्गात थेरॉटिकली हे सर्व काही शिकवणार आहेच. पण आजच्या घडीला माझ्याकडनं तुमचा सिलेबस कंप्लीट झालेला आहे. मी आधी 4 युनिटच्या नोट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपलोड करून दिलेल्या आहेत. पुस्तकं सुद्धा अवेलेबल आहेत आपल्या लायब्ररीमध्ये. नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही तुमच्या सिनियरकडनं नोट्स कलेक्ट करू शकतात. बुक सुद्धा अवेलेबल आहे. तर बाय एनी काइंड ऑफ वे, स्टार्ट अप विथ युअर स्टडीज, complete your syllabus, try to understand the theoretical part,
यानंतरही काही प्रॉब्लेम असेल, आय एम डेफिनेटली रेडी टू हेल्प यू. कधी तुम्ही मला कुठलीही क्युरी असेल, प्रॉब्लेम असेल, तुम्ही मला विचारा. आय विल ट्राय टू एक्सप्लेन फ्रॉम माय साईड. अँड डेफिनेटली जसंच हे पॅन्डेमिक सिच्युएशन संपतंय, तुमचं कॉलेज जसं सुरू होतंय, सुरू झाल्यानंतर मी वर्गात परत हे पूर्ण सिलेबस तुम्हाला शिकवणार आहे आणि त्याच्यासोबत सोबत प्रॅक्टिकल सेशनला पण आपण सुरुवात करूया. ओके, सो थँक्यू स्टुडंट, थँक्यू ऑल ऑफ यू. Start with your studies and best luck for your studies.